नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की तुम्ही घरच्या घरी टरबूज कसं उगवू शकता। अजून टरबूज म्हणजेच वॉटरमेलन तुम्हाला कसं उगवायचं आहे घरच्या घरी, अजून याची काळजी कशी घ्यायची आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। आता मित्रांनो सगळ्यात पहिले पाहून घेऊ की बिया। तर बिया जे आहे मित्रांनो तुम्ही जे किंवा जे ओल्या बिया आहे ते पण घेऊ शकता टरबूजच्या, किंवा ॲग्रिकल्चर शॉपवरही मित्रांनो जे बियाचे असतात तिथे पण तुम्हाला मिळून जातात। तर ते जे हायब्रिड असतात कंपनीवाले बिया जे असतात ते पण तुम्ही वापरू शकता, किंवा जे आपले असे घरच्या बिया पाहू शकता तुम्ही असे पण घेऊ शकता। हे वाळलेले पण घेऊ शकता किंवा ओले पण असे बिया घेऊ शकता। एक ग्लास तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे मित्रांनो, त्याच्यात चांगले पाणी टाकून घ्यायचं आणि हे जे बिया आहे जे घरच्या बिया आहे ते टाकून घ्यायचे तुम्हाला त्याच्यात। जे पण 5 मिनटं थांबायचे, जे पण वरती तरंगत असतील ते बिया काढून फेकून द्यायचे आणि जे खाली असतील मित्रांनो तेच बिया तुम्हाला घ्यायचे आहे, अजून ते बिया पेरण्यामध्ये वापरायचे आहे। आणि मित्रांनो समजा तुम्ही ॲग्रिकल्चर शॉपचे किंवा कोणत्या नर्सरीचे ब्रँडेड जे कंपनीवाले बिया असतील ते वापरत असाल तर मग ही जी स्टेप आहे तुम्हाला करायची गरज नाही आहे। ही टेस्टिंगची स्टेप आहे, ते फक्त घरच्या बियांसाठी तुम्हाला करायची आहे। आता दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, माती कशी तयार करायची आहे। 50% जी आपली काळी माती आहे ती घ्यायची आहे। 30% मित्रांनो कोणतंही खत घेऊन घ्यायचं आहे, गांडूळ खत, शेणखत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट। याच्यावर सगळ्यावर चॅनलवर डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, तर ते सगळे व्हिडिओज नक्की पाहाले। घरच्या घरी कसं तयार करायचं आणि वापरायचं कसं आहे डिटेलमध्ये सांगितलं आहे, ते पण व्हिडिओ नक्की पाहाल। तर 50% साधी जी काळी माती आहे ती, 30% कोणतंही खत, अजून 20% मित्रांनो जी रेती असते सँड ती घ्यायची आहे। या पॉटिंग मिक्समध्ये तुम्हाला टरबूजला लावायचं आहे। तिसरा पॉईंट आहे मित्रांनो की हे कुठे चांगलं उगून जाते, सगळ्यात जिथे मित्रांनो ऊन वगैरे फार छान राहील, अजून थोडंसं गरम वातावरण राहील तिकडे हे फार छान याने उगून जाईल। हा मित्रांनो एक प्रकारचा क्रीपर आहे, हा जमीनवर चांगल्याने फैलतो। तर जमीनवर जशी ग्राउंडची स्पेस असेल प्रॉपर तर तशा स्पेसमध्ये याला लावायला पाहिजे जमीनवरती। तुम्ही पॉट्समध्ये लावू शकता पण जमीनमध्ये लावाल तर चांगली हार्वेस्ट मिळेल आणि हा खूप चांगल्याने उगू शकेल। तर एक काळजी घ्याल की जमीनवर चांगली स्पेस असली पाहिजे। चौथा पॉईंट आहे मित्रांनो की याचा बेस्ट सीझन कोणता आहे। मित्रांनो उन्हाळा याला उगवण्यासाठी बेस्ट सीझन आहे, पण बाकीच्या पण सीझन्समध्ये तुम्ही उगवू शकता, मी तुम्हाला समोर सांगेलच। पाचवा पॉईंट आहे मित्रांनो 6 ते 8 तासाचं याला ऊन पाहिजे आहे। अजून आता महाराष्ट्रानुसार आपण पाहून घेऊ मित्रांनो की कोणते कोणतेचे ग्रोईंग सीझन आहे। बेस्ट तर मी तुम्हाला सांगून दिला उन्हाळा आहे मित्रांनो, तर अजून पण सीझन्स असतात याला उगवण्याचे, ते आहे जून जुलैमध्ये लावू शकता, किंवा मित्रांनो नोव्हेंबर अजून जानेवारी आता जो सुरू आहे नोव्हेंबर जानेवारीमध्ये पण तुम्ही याला लावू शकता बिया विकत घेऊन। अजून तिसरा आहे फेब्रुवारी मार्च तर बेस्ट असते मित्रांनो, याच्यात खूप चांगल्याने हे उगून जातात। मग तुम्हाला मित्रांनो बिया घेऊन घ्यायच्या, त्यांच्यावर प्रॉपर असं डिस्टन्स ठेवायचं आहे, मग चांगल्याने याच्यावर अशी माती टाकून द्याल, जास्त माती खाली दाबायचं नाही आणि मग चांगल्याने त्याला पाणी देऊन द्या। मग काही दिवसांनीच हे उगून जाईल मित्रांनो। 18 ते 24 इंचीचे पॉट्स तुम्हाला घ्यायचे आहे मित्रांनो। अजून दर 15 दिवसापैकी एखादं कोणतं खत किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझरवर व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ नक्की पाहाल आणि त्याच्यातलं कोणतंही ऑर्गॅनिक फर्टिलायझर तुमच्या झाडाला टाकायचं आहे मित्रांनो। तुमच्या झाडाचे पिवळे पानं होत असतील तर जास्त पाणी होतं तर पाणीकडे नक्की काळजी घ्याल। अजून फळं छोटे येत असतील तर जी सनलाईट आहे मित्रांनो ती चांगल्याने मिळत आहे आणि फ्रूट क्रॅकिंग होऊन राहिली आहे तर इरेग्युलर वॉटरिंग आहे। 70 ते 90 दिवसात मित्रांनो तुम्हाला हार्वेस्ट मिळून जाईल। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला टरबूज घरच्या घरी उगवायचं आणि त्याची काळजी घ्यायची आहे। कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता, मी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देते। त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। झाडासंबंधी काही प्रश्न त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता। आता व्हिडिओज येत असतील त्यांना क्लिक करून तुम्ही पाहू शकता। धन्यवाद।